नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, वाल्मिक कराड संदर्भामध्ये आरोप पत्रामध्ये आता नवीन खुलासा आलेला आहे, नवीन कॉल रेकॉर्डिंग्स आलेल्या आहेत। संतोष देशमुखांना कशा प्रकारे या लोकांनी धमकी दिली त्याचे सुद्धा कॉल रेकॉर्डचे तपशील आले आहेत। आणि वाल्मिक कराडने एकदा नाही, दोनदा नाही, तर सहा वेळेस आवादा कंपनीला खंडणी मागण्याचं काम केलेलं आहे। आणि हे सगळं जे समोर आले ते आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबामध्ये हे समोर आलेलं आहे। आणि त्यावेळेस सुदर्शन घुले यानं सरपंच संतोष देशमुख यांना एक धमकी दिली होती, ती म्हणजे तुला जिवंत सोडणार नाही, तुला बघून घेईन, अशा प्रकारची धमकी सुदर्शन घुले यांनी दिली होती, असं सुद्धा त्या जबाबामध्ये समोर आलेलं आहे। नेमकी ती रेकॉर्डिंग काय आहे, त्या कॉल रेकॉर्डिंगचं पूर्ण तपशील आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर नमस्कार, मी रणजित आणि आपण पाहत आहात आपलं मराठमोळ चॅनल मुद्दा हक्काचा। मित्रांनो, आवादा कंपनीच्या कार्यालयात फोन बाहेरील व्यवहार हा शिवाजी थोपटे पाहत होते आणि ज्या वेळेस वाल्मिक कराड याचा फोन आला होता पहिल्या वेळेस, त्यावेळेस हा फोन शिंदेकडे आलेला होता, ज्यांचा की हा आता जबाब मी तुम्हाला सांगतोय। त्या शिंदेकडे हा फोन आलेला होता, परंतु बाहेरील व्यवहार जे की कंपनीच्या बाहेरचे फोनचे व्यवहार, ह्याचे व्यवहार, त्याचे व्यवहार, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार हे थोपटे पाहत होते, शिवाजी थोपटे पाहत होते। आणि त्याच्यामुळे शिवाजी थोपटेंकडे शिंदेंनी फोन दिला आणि शिंदेंनी ज्यावेळेस थोपटेकडे फोन दिला त्यावेळेस फोन बंद केल्यानंतर शिंदेंना ह्यांच्याकडून सांगण्यात आलं, म्हणजे आपले शिवाजी थोपटे यांच्याकडून सांगण्यात आलं की वाल्मिक कराड म्हणतोय परळीत येऊन आम्हाला भेटा, अशा प्रकारचं वाल्मिक कराड यानं सांगितलं, असं आपल्या जबाबामध्ये शिंदे यांनी सांगितलं। आणि त्यानंतर 11 सप्टेंबरला पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांचा फोन आला आणि त्या फोन मध्ये सांगितलं गेलेलं आहे की बीड जिल्ह्यात कुठे काम चालू आहे हे सगळं मला माहिती आहे आणि तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या, अशा प्रकारची धमकी दुसऱ्या वेळेस सुद्धा वाल्मिक कराड यांनी शिंदे यांना देण्यात आली। त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी सुद्धा शिवाजी थोपटे यांनी फोन उचलला आणि त्यावेळेस वाल्मिक कराड यांनी 2 कोटीची खंडणी 8 सप्टेंबर रोजीच्या फोन रेकॉर्ड मध्ये सांगितलेलं आहे। आणि सुदर्शन घुलेनं सुद्धा त्यावेळेसच धमकी दिली होती। सुदर्शन घुले सांगितलं होतं की तुम्ही लवकरात लवकर अण्णांनी जे सांगितलंय ते काम बंद करा, ते काम बंद केलं नाही तर तुमचं काही खरं नाही, अशा प्रकारची धमकी सुदर्शन घुले यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ही दिलेली होती। त्यानंतर विष्णू चाटे यांनी फोन केला, त्यावेळेस विष्णू चाटेनं जो फोन केला होता त्यावेळेस कराडकडे अण्णा बोलणार आहेत म्हणून कराडकडे विष्णू चाटेनं तो फोन दिला होता आणि वाल्मिक कराड त्यावेळेस बोललेला आहे ते काम बंद करा, चालू ठेवले तर वातावरण गढूळ होईल आणि सुदर्शनला सांगितलंय ज्या परिस्थितीत आहेत तसेच बंद करा आणि तुम्ही पण निघून जा, नाहीतर याद राखा, अशा प्रकारच्या धमक्या वारंवार वाल्मिक कराड यांच्याकडून देण्यात आल्या। म्हणजे सलग 6 वेळेस वाल्मिक कराड याच्याकडून आवादा कंपनीला खंडणी मागण्यात आलेली आहे। आणि आवादा कंपनीचे अधिकारी जे शिंदे म्हणून आहेत त्यांनी आपल्या या जबाबामध्ये हे सगळं माहिती पुढे आलेली आहे, आरोप पत्रामध्ये ही माहिती पुढे आलेली आहे। आणि हे सगळं झाल्यानंतर सुदर्शन घुले आणि यांच्यासोबत ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये भांडण झाले, त्याच वेळेस सुदर्शन घुलेला थोडीफार तिथं चापट मारली, अशा प्रकारची घटना घडली होती। आणि चापट मारल्यानंतर सुदर्शन घुले यानं संतोष देशमुख यांना एक धमकी दिली आणि त्या धमकीमध्ये सुदर्शन घुले असं म्हणाला की तुला बघून घेईन, तू याद राख, तुला जिवंत सोडणार नाही, अशा प्रकारची धमकी सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुखांना दिली। आणि संतोष देशमुखांना ज्यावेळेस ही धमकी देण्यात आली त्यावेळेस संतोष देशमुख यांनी विचार केला
की हे प्रकरण एवढं मोठं नाही की कोणी कोणाच्या जीवावर उठेल, आणि हे वैभवी देशमुखेच्या जबाबामध्ये समोर आलेलं आहे की त्यांना वाटलं होतं की म्हणजे ते फोनवर बोलत असताना त्यांनी एक संवाद सांगण्याचा प्रयत्न वैभवने आपल्या जबाबामध्ये केला होता. तो म्हणजे संतोष देशमुखांना ज्यावेळेस विष्णू चाटेचा फोन आलेला होता, त्यावेळेस संतोष देशमुख म्हणत होते, भाऊ एवढा काय मोठा मॅटर नाही, भाऊ एवढ्यासाठी काय जीवावर उठता का, अशा प्रकारचं त्या जबाबामध्ये पुढे आलेलं होतं. आणि तरी सुद्धा हे लोक त्यांच्या जीवावर उठले, जे की त्यांना कधीही असं वाटलं नव्हतं की एवढ्या गोष्टीसाठी हे लोक एखाद्याला मारू शकतात, इतके लोक हे निर्दयी असू शकतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते या कॉल रेकॉर्डिंगच्या तपशीलबद्दल हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.